तर मित्रांनो, मायामागे हे तुम्ही बघू शकताय, म्हणजे अंदमानमधील सावरकरांनी शिक्षा भोगलेलं हे सेल्युलर जेल आहे। त्या पत्र्याच्या तव्यासारख्या दिसणाऱ्या ताटामध्ये त्यांना जेवण वाटलं जातं। अब जाके इनको सीट चला रहे थे, वहाँ पे सीट चला रहे थे, ये सीट से एस्केप हुआ था, यानी कि एक आइलैंड में हैंगर हुआ था, सीट वहाँ से कूद करके निकल गया था, फिर दोबारा कैद्यांना काच्या कुटताना प्रचंड उष्णतेचा त्रास व्हावा म्हणून हा पनिशमेंट ड्रेस असं लिहिलं इथं। मित्रांनो, बस आलेली आहे। या बसनं आता आपण जायचं आहे सेल्युलर जेलला। पोर्ट ब्लेअर मधील सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण सेल्युलर जेल, या ठिकाणी आता आपण अंदमान प्रशासनाची ही गोगो बस आहे। ड्रायव्हर सर आपल्याला आता घेऊन जात आहेत डायरेक्ट सेल्युलर जेलला। बघू शकतो आपण, एकदम क्लीन आणि हायजेनिक अशी बस आहे। सध्या टुरिस्ट सीझन असून देखील बसमध्ये मित्रांनो गर्दी नाही आहे, एक इथलं विशेष म्हणावं लागेल। माझ्या उजव्या बाजूला संपूर्णपणे मित्रांनो बंगालचा उपसागर हा समुद्र आहे। बघू शकता तुम्ही, आता आपण जस्ट बीचवर जाऊन आलो त्या ठिकाणी। जसं सेल्युलर जेल जवळ यायला लागले तसं मला इतका म्हणजे आनंद व्हायला लागला आहे की भारतात राहणाऱ्या प्रत्येकानं एकदा ना एकदा अंदमान निकोबार बेटांना भेट द्यावी आणि सेल्युलर बघावं, असं हे ठिकाण आहे। स्वातंत्र्यवीरांनी जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा या ठिकाणी भोगली, ते ठिकाण आज आपण बघायला चाललोय मित्रांनो। संपूर्ण तुम्हाला आतून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। पाहत रहा पीएम प्रोडक्शन प्रशांत मोली। नमस्कार सर, हम अंडमान से बोल रहे हैं सर। जो हमारी गोगो बस का यहाँ पर फैसिलिटी दिया हुआ है, 150 का पैकेज है सर, जो सुबह से लेकर शाम तक घूम सकते हैं। इसमें पैकेज में है सर सिटी टूर है, सिटी टूर में होगा आपका काला पानी म्यूजियम, सेल्युलर जेल, फिशरीज म्यूजियम, ब्लैक पॉइंट, साइंस सेंटर और आपका कॉर्बन बीच। और शाम को ये बस निकलती है चिराटापू के लिए सर। आप जो भी है सर 150 में अच्छा फैसिलिटी है हमारा अंडमान में सर, जो आप लोग आराम से घूम सकते हैं सर। कहाँ से निकलती है बस, कहाँ से निकलती है और कहाँ? बस आपका बस टर्मिनल जो हमारी सरकारी बस अड्डा है मोलपुरा, वहाँ से बस निकलती है। 4 बस है गोगो, एक 8:30 है, एक 9 AM है, एक 9:30 है, एक 9:45 है। तर मित्रांनो, या ठिकाणी फक्त 150 रुपयात संपूर्ण दिवस अंदमानचे जे पोर्ट ब्लेअर मधली महत्त्वाची ठिकाणं आहेत ती ठिकाणं फिरण्याची या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे अंदमान सरकारच्या माध्यमातून। आणि ड्रायव्हर सरांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो। धन्यवाद सर, फिर मिलेंगे। मित्रांनो, सेल्युलर जेलमध्ये आपल्याला जवळपास 2 तास जाणार आहेत। तत्पूर्वी मी काय केलंय,
थोडासा या ठिकाणी नाश्ता केला. या ठिकाणी चिकन समोसा, अंडा समोसा आणि त्याचबरोबर आपला बटाट्याचा महाराष्ट्रीयन पद्धतीचा समोसा या ठिकाणी मी आत्ता घेतला आहे. त्यानंतर या ठिकाणी सेल्युलर जेलच्या समोरच्या रस्त्यावरच असणारं या ठिकाणी हे फेमस असं सोड्याचं या ठिकाणी ठिकाण आहे. या ठिकाणी मी थोडा सोडा पिणार आहे. तर भैया नींबू वगैरह कहाँ से सब एक्सपोर्ट करते हैं? चेन्नई से सब इधर आता है. तर या ठिकाणी मित्रांनो सोड्याची एक वेगळी पद्धत आहे, बघू शकता आपण. पिऊन बघूया नेमका सोडा इथला कसा असतोय. विदाउट बर्फाचा मी सोडा घेतला आहे. अतिशय जबरदस्त याची चव आहे. तुम्ही देखील आल्यानंतर या ठिकाणी हे जे अंदमान निकोबार आयसलँडमधलं इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे, बघू शकता माझ्या मागं. तर या ठिकाणी हे वाहनतळ आहे खाजगी बसेसचं. तर या ठिकाणी हा सोडा मिळतो. तुम्ही देखील ट्राय करा नक्की. या ठिकाणचे रस्ते असो वा या ठिकाणचा समुद्रकिनारा सगळं नेहमी तुम्हाला स्वच्छच बघायला मिळेल. कुठेही कचरा चालत नाही. त्याचबरोबर विदाऊट हेल्मेट कुठेही प्रवास करून चालत नाही या ठिकाणी पूर्ण आयलंडवर. तर मित्रांनो माझ्या मागे हे तुम्ही बघू शकताय, हे अंदमानमधील सावरकरांनी शिक्षा भोगलेलं हे सेल्युलर जेल आहे. आज देखील अतिशय दिमाखात उभा आहे. ठिकाणी सेल्युलर जेलच्या डाव्या बाजूला असणाऱ्या ह्या तिकीट काउंटरमध्ये तुम्हाला तिकीट काढावं लागतं. चला तर तिकीट नेमकं किती आहे बघूया, ते देखील मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी मित्रांनो हे तिकीट आहे आत एंट्री करण्यासाठी. तर 30 रुपये प्रति व्यक्ती असं ह्या तिकिटाचा रेट आहे. तर ते तिकीट घेऊन आता आपण जाऊ प्रत्यक्षात जेल बघायला. तर हेच ते भव्य असं सेल्युलर जेल मित्रांनो, बघू शकता तुम्ही. गेटमधून एंट्री केल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण असा हा स्वच्छ आणि सुंदर असा प्रदेश आता आपल्याला दिसतो. आत एंट्री मारल्या मित्रांनो ही वंदे मातरम स्वातंत्र्य ज्योत दिसते. ठिकाणी मागं मित्रांनो दररोज संध्याकाळी साऊंड अँड लेझर शो असतोय. संध्याकाळी 5:30, 6:30 आणि 7:30 असे 3 शो असतात. ऑनलाईन तिकीट बुक करावं लागतं. ऑनलाईन तिकीट बुक करण्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो मित्रांनो, बघू शकता मागे. आणि कोठड्यांचं मिळून हे सेल्युलर जेल तयार झालं. या ठिकाणी संन्याल नावाची जी बंदी होती तर त्यांचं ताट आहे या ठिकाणी जेवणाचं.
अशा ताटांमध्ये, लोखंडी ताटांमध्ये ब्रिटिश जेवायला देत असत हिंदुस्थानातील समस्त कैद्यांना. ह्या कोठडीत जर तुम्ही आला तर आज देखील आपण तत्कालीन कैद्यांचे झालेले हाल आपण इमॅजिन करू शकतो मित्रांनो. अशा अनेक कोठड्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. कैद्यांचे झालेले हाल, काला पाणी सजा हे का म्हटलं जात होतं ते या ठिकाणी बघितल्यावर आपल्याला समजेल मित्रांनो. या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर सगळ्या कोठड्या ह्या एकसारख्या दिसतात. रचना एकसारखी होती, आकार एकसारखे होते आणि मात्र त्यांना दिलेली शिक्षा ही एकसारखी नसायची. प्रत्येकाला अतिशय क्रूर पद्धतीने या ठिकाणी शिक्षा दिली जात असे. संध्याकाळच्या लाईट शो मध्ये या ठिकाणी तत्कालीन सगळं वर्णन करण्यात येते. जेलच्या भिंती देखील अजूनही मजबूत आहेत. आता आपण खालचा बॅरेक पूर्ण फिरला आहे. आता आपण ह्याच्यावर जी बॅरेक होती तर ती बॅरेक पाहायला जाणार आहोत. इथं ना कोणती टॉयलेटची व्यवस्था प्रत्येक सेलमध्ये किंवा ना कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी पाण्याची व्यवस्था काही नसायची मित्रांनो. तर मित्रांनो या सेल्युलर जेल मधील एक महत्वाची गोष्ट म्हणजे जवळून तुम्हाला मी दाखवतो की प्रत्येक सेलला या ठिकाणी असं भलं मोठं असं बंदिस्त असं ग्रिल होतं. तर मित्रांनो हे आहेत ह्या ठिकाणी लॉक झाल्यानंतर ही कैद्याला कोणत्याही पद्धतीत जेल फोडता येऊ नये यासाठी एक खास व्यवस्था होती. या ठिकाणी कडी कोंडा या ठिकाणी पॅक केल्यानंतर हे जेल पूर्णपणे पॅक होत होतं आणि त्यामध्ये भलं मोठं कुलूप अडकवलं जात होतं आणि कैद्यांना आक्रोश किंचाळ्या करण्यास हे मजबूर करत होतं. मित्रांनो या ठिकाणी खालची बॅरेक पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीचे जिने होते वरती जायला. हे जिने देखील तत्कालीनच आहेत. त्या जिन्यावरून वर गेल्यानंतर आपण दुसऱ्या बॅरेक क्रमांक 2 मध्ये जातो. त्यानंतर तिथनं आणि जिन्यावर गेल्यानंतर बॅरेक क्रमांक 3 मध्ये जातो. ते देखील आता बघणार आहोत. मित्रांनो तुम्ही जर कोणतीही सेल बघितला किंवा कोणतीही बॅरेक बघितला अंदमानातली तर ही जवळपास समान आणि सारखी दिसते. आज एवढ्या लांब येऊन तुम्हाला दाखवण्याचं कारण हेच की खरंच भारताला स्वातंत्र्य हे असं सहजासहज मिळालेलं नाही. मित्र तुम्ही देखील या ठिकाणी अंदमानमध्ये येऊन पोर्ट ब्लेअर मध्ये येऊन हे महत्वपूर्ण ठिकाण तुमच्या नजरेखाली नक्की येऊ. बऱ्याच वेळापासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता म्हणजे ती सावरकर कोठडी बॅरेक क्रमांक 3 म्हणजे सगळ्यात वरच्या मजल्यावर सावरकरांची कोठडी आजही अस्तित्वात आहे. तर ती कोठडी आता आपण बघणार आहे. माझं स्वप्न होतं की एक ना एक दिवस सावरकर कोठडीला आपण भेट द्यायची, तिचं थोडस ध्यानमग्न व्हायचं. तर आता आपण त्या ठिकाणी चाललोय. बघू शकता आपल्याला मागे त्या ठिकाणी जायचं. मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या सच्चा क्रांतिकारकाला त्या ठिकाणी कैद करून ठेवण्यात आलं होतं.
आज जाणार आहोत आपण. मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर एक अजातशत्रू बलाढ्य व्यक्तिमत्व, भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासातील एक अजरामर व्यक्तिमत्व असणार हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं या ठिकाणी त्यांचं पूर्ण तारुण्य हरवून गेलेले हे ठिकाण आहे. या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो आपण तत्कालीन हे सावरकरांच्या वापरातील हे लोखंडी वाडगं म्हणत होती त्याला. तर ह्यानंच आंघोळ करायची, ह्यातनच पाणी प्यायचं, ह्यातच सगळं उरलेली कार्य सगळी ह्या पातेल्यानं करायचं. तर हे पातेलं आहे. त्यानंतर अशा पत्र्याच्या तव्यासारख्या दिसणाऱ्या एक ताटामध्ये त्यांना जेवण वाढलं जात होतं. बघू शकता आज देखील जर हे बघितलं तर अंगावर काटा येतो मित्रांनो. सावरकरांनी वापरलेलं ह्या ठिकाणी आपल्याला एक त्यांची रग देखील या ठिकाणी अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. तर ते देखील आपण या ठिकाणी बघून आपल्याला किती स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला किती अनमोल किंमत मोजावी लागल्या हे या ठिकाणी बघून समजतं आपल्याला. सावरकरांच्या गळ्यामध्ये एक पत्र्याचा बिल्ला लावला होता मित्रांनो, आणि त्या बिल्ल्यावर डी असं लिहिलं होतं मोठ्या अक्षरात, आणि खाली विनायक दामोदर सावरकर, बीडी सावरकर असं लिहिलं होतं. तर त्यांची उभी हयात जेलमध्ये जावी या उद्देशानं ब्रिटिशांनी एक महत्वपूर्ण षडयंत्र त्यांनी रचलं होतं. तर त्या षडयंत्रात सावरकरांना पूर्ण आपलं तारुण्य ह्या कोठडीत घालवावं लागलं मित्रांनो. बघितलं तर असं एक 6-7 फूट पण नाही मित्रांनो, इतकी ह्या कमी जागेत ह्या स्वातंत्र्यवीरानं आपलं पूर्ण तारुण्य आणि निम्म जीवन ह्या ठिकाणी व्यतीत केलं. काय त्रास झाले असतील सावरकरांना त्यावेळी आपण कल्पना पण करू शकत नाही मित्रांनो. या ठिकाणी नुकताच काही दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येऊन गेले. त्यांनी देखील या ठिकाणी सावरकरांच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं. तर आपण देखील या ठिकाणी काही काळ मौन बाळगून सावरकरांना श्रद्धांजली खऱ्या अर्थानं देण्याचा प्रयत्न करू. और देखिए सर, यह इनका नाम था विनायक दामोदर सावरकर. वीर तो एक अवार्ड मिला था, यानी कि महाराष्ट्र गवर्नमेंट ने इंडिपेंडेंट के बाद जो है इनका वीर को अवार्ड दिया था, तब जाके इनका वीर सावरकर नाम बोला जाते हैं. तो असली में इनको वहां का 50 साल का पनिशमेंट, 50 ईयर्स का पनिशमेंट था. यानी कि 1910 में इनको अरेस्ट किया. 2 प्लस इनको ऊपर का और भी केसेस था. जब इंग्लैंड में जब पढ़ रहे थे, बड़ा बैरिस्टर था ये, तो वहाँ इंडियन स्टूडेंट्स को लेकर भी आंदोलन कर रहा था. वहां से बोलता था भाई इंडिया गाली करो, तो उनका कंट्री में रह के उनके कंट्री में ही बोलते था. तब जाके इनको शिप से ला रहे थे, वहां से शिप से ला रहे थे. ये शिप से एस्केप हुआ था, यानी कि एक आइलैंड में हैंगर हुआ था, शिप वहां से कूद करके निकल गया था. फिर दोबारा उसको पकड़ा गया था. तो वेरी डेंजरस मैन, खतरनाक कैदी काला कर दिया. यानी कि जब भी इनको कहीं भी ले जाते हैं इनको डबल डोर में रखना. तो जब जाके 1910 में अरेस्ट किया था, 1 साल तो पूरा कोर्ट में इनको घुमाया. और 1911 में अंडमान का काला पानी का सजा मिला. 11 में तो 11 to 21 10 साल यहाँ रख दिया. 10 साल रखने के बाद दोबारा फिर रत्नागिरी महाराष्ट्र, यानी कि दोबारा यहाँ से शिफ्ट किया था. तो वहाँ कुछ साल रखने के बाद 1938 में इनको रिलीज किया. और इंडिपेंडेंट होने के बाद नेचुरली 1966 में देश आजाद होने के बाद इनको निधन हुआ था. और इनको 2
केस यानी कि केस था, और उनमें से 2 भाई भी थे लोग, यानी कि इसका गणेश दामोदर सवाकर तो बड़े भाई थे, ये छोटा भाई थे, दोनों को यहाँ लाया था। तो रात को लाइट हाउस में बोल रहा है कि 2 साल तक नहीं देखने दिया, यानी कि सेपरेट बिल्डिंग में रख दिया दोनों भाई को। इनको केस था, नासिक केस में था, इनको बड़े भाई को भी दोनों को। और अंडमान से 1921 में यहाँ से शिफ्ट किया रत्नागिरी महाराष्ट्र। इनको भाई का कहानी ऐसे उनको पहले से छोड़ा गया था। इस सेल में 10 साल रहा। 10 साल रहने के बाद दोबारा इनको ऊपर और भी केस ऐसे करके रत्नागिरी लेके गया था। अब बोलते हैं कि हमेशा जब हैंगिंग होता था दिखाने के लिए ये आपको सामने वाली डोर यानी कि यहाँ से फांसी कर सबसे आखिरी वाली सेल में रखा गया था। और इसमें गले में लगा हुआ कैदी नंबर थे, कैदी नंबर में डी लगा दिया, वेरी डेंजरस मैन, यानी कि डेंजरस होने से खतरनाक कैदी, कभी एस्केप होने के चांसेस है, इसलिए इसको डेंजरस मैन दिया। और ये तो मराठी थे, नासिक के रहने वाले थे और महाराष्ट्र का है, और बड़ा मराठी भाषा में कुछ कविता लिख रहा था। वो कविता जो है आपको पेंटिंग किया हुआ पहले दीवार में लिखते थे, और ये है बड़ा फेमस फ्रीडम फाइटर था। अभी जो है वाजपेयी जब प्राइम मिनिस्टर बना तब इनका नाम से यहाँ का पोर्ट ब्लेयर का एयरपोर्ट का वीर सावरकर इंटरनेशनल एयरपोर्ट डिक्लेयर कर दिया, यानी कि अभी वीर सावरकर एयरपोर्ट। डेंजरस बोलने से शिप से एस्केप हो गया था ना सर, और डेंजरस है अंग्रेजी भी बोलता ना, बैरिस्टर भी है, बैरिस्टर भी पढ़े लिखे थे, इंग्लैंड में पढ़ रहे था ना ये, और बैरिस्टर भी है, तो इसलिए तो उसको पूरा 1 साल तक कोर्ट में घुमाया लोग, ये आपने कुछ सच्चा कर रहा था। तब जाके 1911 में लाया, 21 लिख दिया, 1921 यानी कि यहाँ से निकला था। 66 में मरे थे, वीर तो सौंदर्य वीर करके अवार्ड दिया, तब जाके इसको वीर कहते हैं। और इस सेल में ओनली फॉर 10 years था और डबल डोर बना के रखे। मित्रांनो, सावरकर बॅरेक मधून आपण आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तत्कालीन एक लाकडी पूल दिसतो। एका बॅरेक मधून दुसऱ्या बॅरेक मध्ये जायला असणारा हा तत्कालीन लाकडी पूल आहे। त्यानंतर आता तुम्हाला मी दाखवतोय जे इथं म्हणजे कैदी होते त्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी मित्रांनो लावण्यात आल्या, ती देखील आपण बघूया। असे आपण सेंट्रल एका पोलवर आल्यानंतर इथे एक लाकडी चिन्ह दिसतो, तर त्या लाकडी चिन्हावरनं वर गेल्यानंतर आपल्याला काय दिसते ते नेमकं बघू आपण। जिन्यातून वर आल्यानंतर हे या ठिकाणमधलं टेरेस दिसतं या ठिकाणचं। समोर हा अथांग असा पसरलेला बंगालचा उपसागर, या ठिकाणी देखील वरती आपल्याला जाता येते का आपण ते पाहूया। या ठिकाणी तत्कालीन जे ब्रिटिश पोलीस होते ते पूर्ण या ठिकाणाहून लक्ष ठेवत असत। या ठिकाणी गस्त घालत पहारेकरी हे 24 तास उभारलेले असत। पण जो खरा सावरकर प्रेमी असतो तो काहीही करून या ठिकाणी येतोच म्हणजे येतोच। आपण दुसऱ्या जिन्याच्या मार्गाने खाली निघालोय। खाली आपल्याला तत्कालीन एक कोलू देखील बघायला मिळणार आहे। कात्या कुटणे आणि कोलू ओढणे या ब्रिटिशांच्या कॉमन शिक्षा होत्या। माझी जन्मटेप जर पुस्तक मित्रांनो वाचला तुम्ही तर सावरकरांनी अगणित वेळा कोलूचं उदाहरण दिलंय, तर त्यातीलच हा तत्कालीन एक कोलू मित्रांनो आपल्याला बघायला मिळतो। या ठिकाणी अतिशय कष्टाचं काम असणार हे कोलू ओढून
या ठिकाणी नारळाचं तेल काढलं जात असे. जेलचा मागील भाग आहे. स्वच्छता आणि टापटीपणाच्या बाबतीत अंदमान प्रशासनाचा हात धरणे खूप अवघड आहे मित्रांनो. या ठिकाणी आल्यानंतर आपण भारताच्या बाहेर आलोय, परदेशात, याची अनुभूती येते आपल्याला, असं वाटतंय आपल्याला. पण नाही मित्रांनो, भारतातील एक खूप महत्वाचा आणि अविभाज्य असा हा भाग आहे. हे सगळं मागे जे दिसते तुम्हाला, काळ्या पाण्याची शिक्षा दिलेल्या सेल्युलर जेलला मागच्या साईडच्या भिंतीतून बघण्याची आपल्याला ही संधी आज या ठिकाणी उपलब्ध होत आहे. सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर मित्रांनो, हे बघायला मात्र तुम्ही नक्की विसरू नका, कारण ही सेल्युलर जेलची प्रतिकृती लाकडामध्ये बनवली, अतिशय हुबेहूब आणि तंतोतंत बनवलेली ही तत्कालीन प्रतिकृती आहे मित्रांनो. म्हणजे ज्यावेळी सेल्युलर जेल बांधलं त्यावेळीची ही प्रतिकृती आहे मित्रांनो. नक्की बघा ही पण. तर मित्रांनो, संपूर्ण आता आपण जेल फिरल्यानंतर ह्या आता तुम्हाला जी मी लाकडी जी छोटीशी वास्तू दाखवली सेल्युलर जेलची प्रतिकृती, त्यापैकी 3च ह्या अशा बिल्डिंगा राहिल्या. उरलेल्या 4चं काय झालं हे सांगता येणं थोडस कठीण आहे. बघू शकता माग मित्रांनो. आता आपण निघालोय जिथं तत्कालीन कोलू किंवा ज्या कैद्यांना शिक्षा दिल्या जात होत्या, भयानक अशा शिक्षा होत्या, तर त्या विविध शिक्षा देतानाचे जे नमुने होते तर ते बघण्यासाठी आपण आता आज जाणार आहे. आता तत्कालीन कोलू ठेवलाय. तर ही कोलूची शिक्षा सगळ्यात अवघड होती मित्रांनो, कारण कोलूपासनं त्यात वरच्या साईडला तो खोबरं टाकून त्याचं तेल काढलं जायचं. ते तेल पूर्ण अखंड भारतात दिलं जातो, विकलं जात होतं मित्रांनो. तर ही कोलू तत्कालीन कोला आहे, एकदम असा भरीव असा मजबूत असा कोला आहे हा. त्यानंतर जर तुम्ही इकडे पुढे आला तर हे मित्रांनो तत्कालीन नारळ सोलायची पद्धत होती. तर प्रचंड त्रास व्हायचा माणसाला. त्यानंतर हे कात्या तयार करण्यासाठी तत्कालीन यंत्र आहे आणि कोलू फिरवताना एक प्रतिकृती आहे. खरंच किती कष्टदायक परिस्थितीत तत्कालीन कैद्यांनी जीवन भोगलं असेल त्याचं हे उत्तम उदाहरण. त्यानंतर तुम्ही जर इकडे आला तर या ठिकाणी कवडी मारणे ही पद्धत होती. तर बघू शकताय पूर्ण शरीर रक्तानं लाल होईपर्यंत मारलं जात असे. खाली पायाला अडक केली जात असे, वरती हाताला बेड्या घातल्या जायच्या आणि कोडे मारले जायचे. त्यानंतर शिक्षेचे विविध प्रकार आहेत ते देखील मी तुम्हाला आता सांगतो. या ठिकाणी मित्रांनो क्रॉस पायाने हात असे अडकवले जायचे की जेणेकरून माणसाला प्रचंड चालताना त्रास होईल. त्यानंतर बोट अडकून देखील या ठिकाणी अशा पद्धतीचं हे केलं जायचं.
त्यानंतर कमरेला साखळदंड बांधून अशा पद्धतीच्या बेड्या लावल्या जायच्या मित्रांनो. त्यानंतर हा तत्कालीन कैद्यांना कात्या कुटताना प्रचंड उष्णतेचा त्रास व्हावा म्हणून हा पनिशमेंट ड्रेस असं लिहिलं इथं. तर हा पनिशमेंट ड्रेस गोनपाटाचं तयार केलेलं हे पोत्याचं ड्रेस आहे. हे घालून असल्या दमट वातावरणात काम करणं, अशा पद्धतीचा पोशाख करून असल्या दमट वातावरणात काम करणं म्हणजे आत्ताच्या पिढीला शक्यच नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीचं हे छोटेखानी म्युझियम आहे या ठिकाणी. या ठिकाणी मित्रांनो तत्कालीन ही फाशी देण्याची जागा आहे. या ठिकाणी ही तत्कालीन सिस्टीम आहे. हा फाशीघराच्या बाजूच्या दरवाजानं एक तळघरात भुयारासारखा आहे, तिथं ही वाट जात्या. पण नेमकं इथं काय आहे बघू. या ठिकाणी मित्रांनो फाशी दिल्यानंतर ज्यावेळी बॉडी लटकत असेल त्याचं पूर्ण इथं प्रिन्सिपल आपल्याला बघायला मिळते, बघू शकतो आपण. प्रसिद्ध लाईट शो, लाईट अँड लेझर साऊंड शो हा ह्या ठिकाणीच असतो मित्रांनो. ते पण आज आपण बघणार आहे मित्रांनो. मुख्य कमानीतून आत आल्यानंतर आपणास या ठिकाणी छायाचित्र म्युझियम बघायला मिळतं. अतिशय संपूर्ण विस्तारित फोटोसहित त्या ठिकाणी इतिहास मांडलाय. तर या प्रत्येक फोटोचं मी विश्लेषण देत जर बसलो तर खूप डॉक्युमेंटरी. सेल्युलर जेलच्या कमानीच्या उजव्या बाजूला देखील एक छोटस म्युझियम आहे. तर त्या म्युझियम मध्ये आता आपण आलोय. त्यातील काही तुम्हाला काही वस्तू आहेत, काही फोटोज आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू.
मित्रांनो, करेक्ट सेल्युलर जेलच्या आता आपण समोर आहोत आणि सेल्युलर जेलच्या अगदी समोर असणार हे वीर सावरकर पार्क. या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर, इंदुभूषण रॉय, त्याचबरोबर बाबा भानसिंग, पंडित राम रख्खा आणि मोहित गोडज या लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी समाधी देखील बनवण्यात आली.